अरे हॅलो चला शिवनाथाजी हा आते अर्धी अर्धी काय चारे वरंती नगर तिकीट लागत द्यायला हॅलो 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 हो प्रारंभी विनंती
नमस्कार माझा त्या मारतोड मल्हारी मल्हारी हो तिकडा बाबा तिकडा हल्दी कुंकवाच्या नमस्कार माझा त्या तुळजाभवानी भवानी दीदी हालो
गोडगोड मल्हारीच्या रे नामराया गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न बहिण्या पहिला गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न बहिण्या पहिला मल्हारी गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी अगं पैरीवारी बाई पैरीवारी घेऊन भक्ताची सरी न बहिण्या पहिला मल्हारी पैरीवारी बाई पैरीवारी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी अगं दूर करी विघ्न दूर करी घेऊन भक्ताची सरी न बहिण्या पहिला मल्हारी दूर करी विघ्न दूर करी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न बहिण्या पहिला मल्हारी गडावरी बाई डोंगरावरी घेऊन भक्ताची सरी न राजा पहिला मल्हारी
ठिकाणी बाबा बड्या भक्ताच्या घरी पाच नामाचं पाच तत्वाचं जागरण गोंधळ मांडलं बर गणाचं नमन झालं हा 33 कोटी देवाची आराधना करून बड्या भक्ताच्या घरी या जागरण गोंधळाला बोलवलं हा या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय त्याला सुद्धा बड्या भक्ताच्या घरी या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला बोलवलं हा तसंच दादा हा या महाराष्ट्राची कुलस्वामिनी मा तुळजाभवानी तिच्या नावाची गडगादी भरली बाबा तिला सुद्धा बड्या भक्ताच्या घरी या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला बोलवणार नंतर काय करणार रे बाबा आरती यायची 15 गाडी घरी निघायचं घरी जाऊ ना काय फायदा तो आई गंगा बाई आधी यावा बोलणा आई गंगा बाई आधी यावा बोलणा अरे यावा गोगडा ला जरा वसा बोलणा यावा गोगडा ला जरा वसा बोलणा यावा गोगडा ला जरा वसा बोलणा आई गंगा बाई आधी आई गंगा बाई आधी
गाई याला पावली अंबाबाई कोण गाई याला पावली अंबाबाई कोण गाई याला पावली अंबाबाई राजरतन मल्हारी पिवळा बाग भरी
भाऊ मला म्हणायचं काय म्हणत गवा झाले या ठिकाणी तर नाचले हा ग हा नाचाचं कारण काय ग तुम्हाला माहिती नाही का भाऊ आम्ही नाचतो का मला म्हणायचं काय तुम्ही म्हणायचं? नाचता का तुम्हाला सांगायला पाहिजे भाऊ आम्ही नाचतो का हा हा आम्ही नाचतो त्याचं कारण असं आहे भाऊ बोला. आम्हाला देवाला सोडलेलं भाऊ देवाला अरे जोडीदार बोल काय म्हणते हलगड डोक्यात. गाला पण नाही तिकीट होता अरे बाबा हो तुला काही बाई माणसाचं समजत का मला घरच्या माणसाला आवाज आला अरे बाबा हो घरच्या माणसासारखं आहे का? तसंच बारीक येतो ना हो हे मोठ्या म्हणा ना जोडीदार म्हणलो मला वाटलं मला आवाज द्यायला कोण हो ना? मला वाटलं मी घरी माणसं बंबळत होतो हो का हा ऐकलं ना हो. मी आलो आणि त्या बाईला विचारलं हा कवाची आली या ठिकाणी तर नाचली ग मी म्हणलं हो बाई ओ बाई तुम्ही नाचता का काय 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 मी म्हणलं हो बाई ओ बाई तुम्ही नाचता का ओ तुमच्या गोळ्याकडे संपल्या काय काय झालं रे गोळ्या टायमावर घ्यायचा अरे झालं काय खरं तुम्हाला का बाई दिसू राहिलो का अरे तुम्हाला एवढं वाटतं सांग टावलं दाढीचं बोकडे अरे बाबा हो तुला मी ऍक्टिंग करून दाखवतो असं का ती बाई काय म्हणली काय म्हणली मला देवाला सोडणारे राजा अरे 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 नाना मला एक सांगा अरे भाऊ देवाला कोणी बकरं सोडित कोणी कोंबडं सोडित नाना अरे 30 वर्षाची हिंडू राहिले रे अरे त्याला भेटू नाही राहिल्या हिला खुशाल देवा सोडलं अरे बाबा हो तिनं मला सांगितलं हा की मला देवाला सोडणारे राजा खरं सांगा नाना आणि मग हिला कधी का सांगत हो तिला घसडतोय बड्डेला माझ्या वाट्याला का त्या ड्युटीवाल्या बाबाच्या वाढदिवसाला एक साखर कापून दिला हे बाई ग बाई काय झालं तुम्ही सांगितलंय देवाला सोडलं हा मी माझ्या जोडीदाराला सांगायला गेलो तो काय म्हणे काय म्हणला तिला कधी का चढत म्हणे पागल आहे काय तू? ए, तू का कुत्रा आहे का काही बोलतो अरे तू काय कुत्रा आहे का मी का कुत्रा आहे का अरे नाना अरे कुत्र्यात कुत्र्याच्या बिल्यात लय मोठा फरक ते कसं काय रे तुम्हाला माहिती आहे का हा. नाना तुम्ही लहान कुत्र मला कुत्रा म्हणतो पाहिलं का असं कधी म्हणतो म्हणत होतो ना नाना हा लहान कुत्र आहे ना हा लहान कुत्र्याचे लहान लहान काम लहान कुत्र्याचे लहान लहान काम मोठ्या कुत्र्याचे मोठे मोठे काम मोठ्या कुत्र्याचे मोठे मोठे काम हा ते कशी काय रे नाना हा लहान कुत्र आहे ना लहान कुत्र चला जर आपण टोला मारला ते कॅंग कॅंग करतो आणि चारी पाय टेकून मुत होत आणि मोठ्या कुत्र्याचं मोठं कुत्र आहे नाना देव तर पाहत नाही हो देव गरम पाहत नाही तो शिंद्रावण पाहत नाही हो ना एखादी नवी गाडी पाहत नाही हा एखादा बांगला पाहत नाही हो का खुशाल कुणी कुंभी येत विशाल कोणी कुंडी येत तुम्हाला माहित नाही त्याच्या घरी काय कुत्री जाणार होती हा आणि होता बाहेर वाटेल झोपेल हो ना कुत्री का अशी वर्तवणी करून गेली त्याला माहित आहे नाही हे बाई ग बाई हे सुद्धा त्याला कळालं नाही खरे भाऊ देवाला सोडलं सांगितलं त्याला काही कळालं नाही कळालं नाही परत एकदा सांगायला पाहिजे हा देवाला सोडलं म्हणजे भाऊ आम्ही देवाची देवदास आहे देवाची देवदास आहे जोडीदार अटना हा कोणती भाषा आहे हा सगळ्या हा काय ती बाई काय म्हणली काय म्हणली मी या देवाची देवदासी नाना बाई देवाची देवदासी बाई देवाची देवदासी बाबा खरं सांगा नाना अरे हिला कोण या बाबूला देव फाशी त्याला इतकं मारू नका वाज अरे त्यांना अंडरपॅन्ट घातलेलं नाही आज तुला कसं काय माहिती आमची लय जाईन चालू काय सांगा कशाची तू घरी झोप होय ना घरी झोपा होई ना बरोबर वास्त्र बसले झाले दोरशास्त्र बदल. शेण काढायला कोणी नाही हो ना आम चढवायला लागत नाही हे बाई ग बाई हे सुद्धा त्याला कळालं नाही
खरे भाऊ मला म्हणायचंय हा खरे मेले हो तुम्ही का आता लहान लहान राहिले समजून सांगाल टेम्पी झालं ना 2-3 लेकराची बाप आहे चांगली 5 झाल्यावर जे आई दिसतोय. अय 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 तब्येत पाहून बोला दादा ना हा? तर का 5-6 लेकराची माय बापाची की मला तसेच वाटू राहिलं हे जे ना पाटलेले हे तरी तुपले ना पाहुणे रावळे हा समजला म्हणतच होतो ना काळी गेल त्याला बेला पुरलं तिकडं हा, ते मागचे बसले ना तशी तो नातू आहे खरे भाऊ हा ते मला सांगायला कळालं नाही भाई मी तुम्हाला समजून सांगते भाऊ आता हा आम्ही नाचतो त्याचं कारण असे भाऊ हा. आम्ही खंडोबाच्या मुरळे भाऊ खंडोबाच्या मुरळे थोडी काय ऐकलं का ती बाई काय म्हणली काय म्हणली? मी खंडेरायाची मुरारी राजा आणि काय होणार ना हा ते मला एक सांगा काय रे? हा खंडोबा पाहिला तिकडे जेजुरीला आहे खंडोबा पाहिला बाबा पाली पेंबारला ना ना खंडोबा तर रिकाम बघत झाला सनो अरे कशाला आईला मुरगळाला हो अरे काय आलं? तिला मुरगळी तो हा खरं सांग हा उद्यापासून कोण लहान येतो उद्या बी का आपल्याला उद्या बी आहे? एक काम करू आपण या काही बराबर नाही आहात ह्या काही बराबर नाहीये उद्या आपण नवी आणू दुसऱ्या उद्या हा नव्या आणायच्या नवी आणायची आपल्याला अरे कुठं भेटा द्या तुम्हाला काही माहितच नाही का तुम्हाला माहित नाही नाही अरे भाऊ मला माहिती आहे कुठं भेटा द्या कुठं भेटा द्या तुम्ही एक काम करा उद्या सकाळी सांग ना सकाळी उठा सकाळीच उठा माय मागं सुटा तो ह्या मागे सुटा डायरेक्ट डायरेक्ट बाजार एवढाही फाटा केवढे फाटा तिथून गाडी राहायची ना हो ना अशी गाडी आमदाची गाडी काय हा बैलगाडी आणि आपली क्रुझर गाडी हा डायरेक्ट 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 औरंगाबाद आलं माझ्या आलं. छत्रपती संभाजीनगर ऐकलं बाबा हो. छत्रपती संभाजीनगरला कोण्या ठिकाणी बाबा बस स्टँडला इतक्या लांब कशाला जायचं उताराला दे द्यायला बाबा बस स्टँडला हा खरे हो खरे असा हा आणि इकडे ये ना आलो ना बाबा बस स्टँडला कुठे भेटा त्या कुठं भेटा त्या हा तुम्हाला माहित नाही ना भाऊ तिथं राहत्या हा अशा रांगी तो भरायच्या ना रात्या रात्या काय करते माहिती का काय करत्या अरे खुशा 10 रुपये गाडी मागायच्या हो. अरे हो बुलबुलिया हो नवीन लय पागल आहे हो कोण हो ना आजकाल नाही आहे. हो ना तुला बिगर आगलीचा कांदा अरे तुला म्हणलो मी आम्हालाच ना याला याला तू मान माझ्याकडे हात कर नाही याला सांगू राहिलो त्याच्याकडे हात करा त्याला कुठं दिसत इतक्या लांब काय जायचं इतक्या लांब कशाला जायचं आपल्याला ते सिग्नल मांडले का पुढे रे इथं जागीच खरं सांग हा दाबडी राजी हा सिग्नल वर काय करत्या बाप तिथं तर लय गुणगान गात्या हा. हा काय करत्या तिथं तर डायरेक्ट म्हणते मेरे बाग में आ अरे अरे काय होते रे मेरे बाग में आ क्या माहिती हो हा मेरे बाग में आना चुम्मा ले काय म्हणतो राहिलं हे तुला माहित नाही का हा ते तुला यायच्या दिवसाचे फटाके फुटून राहिले हे बाई ग बाई हा भाऊ हे सुद्धा त्याला कळालं नाही तुम्हाला समजून कसं सांगायचंय भाऊ? बाई असं सुट्ट सुट्ट सांगा खरी भाऊ औ तुम्हाला समजून कसं सांगायचं असं मोकळं 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 म्हणजे कसं? असं पांगून 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 म्हणजे कसं? मागायचे तर माझ्यावर लई पोच पोट राहणार असं असं करू राहिला. हा, ते त्याला हा, त्याला बी काही सुसाना आज मागच्याला बी. त्याची काही गलती नाही रे. हा आम्हाला तुला घाला गोमतीराची गरज आहे आज. तिथं गोष्टी नाहीये खरी भाऊ, हो तुम्हाला सांगायला पाहिजे भाऊ. हा 12-24 वर्ष आमच्या आई वडिलाच्या लग्नाला झाले भाऊ बर किती किती 12-24 वर्ष भाऊ अरे 12 47 होते तो बाप म्हणला होता का विचार त्या बाबाला हाव का किती होते बाबा हा अरे तू आता एक फ्यूज उडेल पण त्याची तिन्ही फ्यूज उडेलेली माझ्याकडे 12 47 नाही होत का इथं तू कोणला बी विचार हा फक्त माझ्या तोंड पण हा म्हणा मावड्यावर हात जोडतो तुम्हाला आणि आमच्या तोंडात काय कुत्री मुतीले का हाव रे? हा?
अरे 12-12 47 होते. अरे भाऊ 12-12 24 वर्ष होते भाऊ. 24 होते. हा त्याला काही हा लेकरू होतच नव्हतं भाऊ. मग त्याला मोलबाल होतच नव्हतं होतच बुवा. नव्हतं. म्हणजे झालं का मेलं झालं का मेलं झालं का मेलं म्हणजे बाई आमच्याकडे आहे ना हा. म्हणजे असं वर कुचकून गेलं. अरे मेलं म्हणतात त्याला. आमच्याकडे मेलं नाही म्हणत. आमच्याकडे म्हणजे असं जीव देऊन कुचकून गेलं. अरे भाऊ तसं नाही म्हणे. मग त्याला मेलं म्हणतात. असं का हा. मग मग आमच्या आई वडील काय म्हणे काय म्हणे आपण जेजुरीच्या खंडेरायाला जाऊ म्हणे बर आणि तिथं नवस करू म्हणे. हा मग आमच्या आई वडील म्हणे हा. अरे जेजुरीच्या खंडेराया अरे अरे जेजुरीच्या खंडेराया जर तू आम्हाला पावला तर खरा समजेल देवा. हा. तो आम्हाला नाही पावला तर तुला खोटा समजेल. बर मग आमच्या आई वडील काय म्हणे काय म्हणे जर आम्हाला मुलगा झाला म्हणे जर आम्हाला मुलगा झाला म्हणे असा कापून खावा नाही तो पंगत द्यावा. ए बाई तू सगळं काय कर पण माझ्यापुढे तू मुलग्याचं नाव घेऊ नको. काऊन काय होतं. तू कधी मटणाचं माझ्यापुढे नाव घेतलं ना हा हा माझ्या तोंडावर तळा चल पाणी येऊ राहिलं. सगळं सांगा भाऊ. हा तुमच्या तोंडाला हा मटणाचं नाव घेतल्यावर पाणी येतं असं वाटतं कुठं भेटणं कुठं नाही उकड. आणि तो ऐकून घे ना हा तुमच्या तोंडाला पाणी येतं. हा तुमच्या तोंडाला पाणी यायला हा तुम्ही माळ करी ना रे दोघं पण. आई माळघरी आहे मग पुढे तुमच्या गळ्यात पाबर काय आपण आपल्या माळी नाही घातेल का. माळी म्हणणं मै म्हणून का आमच्या माळी घ्या पाबर ही माळ आहे का मग काय ते तुला माहिती आहे का माळी कशी आहे? काय याचे ही आहे का हा ही काळी माळ हा ही दारू प्यायची आहे. आणि ती दुसरी ही का हा ही फक्त शनिवारी सोमवारी घालायची. आणि बाकी दिवस बाकी दिवस घरी खोटील राहती खुशाला फोडी फोडी आणतो आम्ही. चांगले आधुरीपणी माळ करी झाले भेटे तुम्ही. तुम्हाला सांगायला पाहिजे ना भाऊ. हा जर मुलगा झाला तर वाक्य म्हणून सोडणार. बर आणि जर मुलगी झाली भाऊ तर मुरळी म्हणून सोडणार. म्हणजे पहिली तू झाली लागले नाचाला थाय थाय. तिकडे वाळत पंढरपूर सुटली बोकाळत ए ना झाला अरे नाचाल म्हण नाचाला नाही. नाचाला ना हा नाचाला आले भाऊ. हा बाई हा भाऊ. तुला जरा खंडेरायाची म्हणून म्हणा बाई. हा आता सुंदर एखादं खंडोबाचं गाणं म्हणा रे. खंडोबाचं गाणं म्हणून दाखवायचं. तरच मी तुला खंडेरायाची मुरळी सांगणार. नाही तर अरे तुमच्या सारख्या मुरळ्या नाही राहिल्या. अरे भाऊ खानदानी काय सांगा बाई? असं आज तुमच्या सारखे आधुरी अरे आता उन्हाळा दिवस आहे त्याला शेतात कामाला जीवार येत. मेले हा? कुठलं चालून देतो बारोड कुठलं कशाला चालू देतो? एकट्याचं उदाड घेतलं. हा उतार घेतलं जागा तूच ना देऊ काय तिला नाही त्याला मीच येतो निवडून हिची जागा घेऊन. अशी हा. पुढील उमेदवार नाही लागत त्याला. नाही? हा. नाही का बाई असे निवडून आलेले उमेदवार लागत. असं का त्याच्या मागे तर बघ इसका आधी भरून लागली होती ए, बाई. खरे भाऊ हा? देवाचं गाणं म्हणून दाखवतो तरच तुम्हाला एकीने. तशी आम्हाला अजिबात एकी तसं नाही एकीनेच नाही येणार. अजिबात नाही. पहा भाऊ मी किती भारी गाणं हा म्हणते. तुम्हाला बी पटन पटत असं गाणं म्हणते. चांगलं म्हणावर पण बाई गाणं कसं म्हणायचं. हा गाणं मागं नाही झालं पाहिजे हा पुढं बी नाही होणार. हा कोणाला ऐकून गेलं पाहिजे. ए मला ऐकून गेलं पाहिजे ना गाणं तर म्हणायचं. गाणं जर या मंडळीला पटलं हा तर या ना उठून फडा 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 वाजल्या पाहिजे. काय टाळ्या तो या नावाच्या. हो का हा पाय मी किती भारी गाणं म्हणते. हो रेकॉर्ड ब्रेक केला आपण फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटायला तुम्हाला गुन्ह्यात मला अटक करावं गुन्ह्यात. केला येत्यानं बाई आपण पुरच्या गुन्ह्यात
जेव्हा भेटल तो मला गुन्ह्यात मला अटक करा या जिन्यात पागल आहे तू ती बाई म्हणली काय तू म्हणू काय राहिला जेव्हा भेटेल तेव्हा मी पुण्यात मला अटक करावं भोंग्यात नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना नोटवाला काही दम खाईना रे मला रुपये कोणी देईना इकडे आव. काळजी आली आज म्हणजे आपले संतोष दाजी असतानी संतोष दाजी असताना ग पन्नास मी दान केले हो ना बोलणे केले त्या अनिल भाऊला बोलणं केलं अनिल दाजीला सांगितलं हा अनिल दाजी नवलेला अनिल दाजी नवले सांगितलं आमच्या 50 ला 100 आमच्या 50 ला 100 रुपये लावा अनिल दाजी नवले पुढे बसले वर हात करा होय का? घी, घी. बोलणं केलं ते अनिल दाजी नवले आला हो ना आमच्या 50 ला 100 रुपये लावा हो ना? अनिल दाजी पाय पाय देऊ राहिले गणू तिकडं भुरकं येऊन राहिलं. सागराने वगैरे वाहू बोलणं केलं ते अनिल दाजी नवले आमच्या 50 ला 100 रुपयाला गोरख दाजी बी एका दाजी त्याच्यामध्ये एका दाजी ना अशी चांगले दाजी सांगा चिकट दाजी नका सांगा हा बोलणं गेलं ते नवले दाजीला 50 ला 100 रुपये लावा ते नवले दाजी कसे माण्याच्या माण्यात कसा बदला गोडला 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 गोड तसे आपले नवले दाजी ग तसं शाळेत ना बो गोड बो गोड बो गोड बो गोड आता काय कापी त्याच्यात झाले जरा देवा दे हे म्हणा ना देवा देवाचं म्हणा बाई देवा देवाचं हे गाणं बरोबर नाही ना ही देवाचं गाणं तुम्हाला चांगलं देवाचं म्हणा देवाचं काय भाऊ मग पाय ते जायचं म्हणजे असं 1 नंबर गाणं झालं पाहिजे पाय पाय त्याला कळालं पण तुला नाही का हा 1 नंबर गाणं होईन आता हा, लगेच 1 2 3 प्रेम वर वरल रे तुझं आता मन भरल रे गतर करून मत गतर पाखर आदर फिल्मवर वरल रे तुझं आता मला वरल रे तुझं गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार मला बाथरूमला जायचं मला
रस प्यायला येतो तुला रस प्यायला म्हणलं माय काय झालं भाऊ अरे वा हो त्या बाईला म्हणा हा. खंडेरा या गुणगान गावा बर बर देवा धर्माचं गाणं म्हणा बाई सांगतो मी हो बाई काय जरा देवा धर्माचं म्हण ना मग देवा देवाचं गाणं नाही का अरे देवाचं नाव सारा चंबर फुटाला आलं ना मागून अरे भाऊ हा? देवाचे गाणे आमच्या यालाच म्हणतात चांगले म्हणतोय देवा देवाचे मी गाणे म्हणले रस्ते हा पण त्या दाजीला घोटाळा केला कोण आहे राजे ना त्या टोपीवाल्यानं तिकडं आल्या बरोबर ते म्हणे ही देवाची गाणी म्हणे हे का हा त्याने मग 2 ओळणी सांगितलं मी घेतलं तो तुमचं दोघं झालं आणि देवाचे पण आमचे चंबर फुटवाले ना हो का मग खरं खरं देवाची म्हणे म्हण हाय. हो शिवतारी मार्तंड मल्हारी. हो शिवतारी मार्तंड मल्हारी. हो मनात ठेवून बाणुला त्याच मरण घोड्याला निघाला. मरण घोड्याला निघाला. मरण घोड्याला निघाला.
देशीच्या वाड्याला भाऊ तू काय प्यायचं म्हणला देशीचा वाडा हो का हाफ द्यायची फुल द्यायची हा हाफ द्यायची फुल तो दारी गेला वा तुला करायचं काय थांबा लोकांच्या चालन राहील पण तुला हाफ लागती का फुल लागती हाफ लागती का फुल 90 का अरे 60 झाली मी म्हणलो काय काही म्हणतो ना करी भाऊ तसंच मी तुला खंडोबाचं गाणं म्हणत लय भारी गाणं म्हणजे तू पटली ए गाणं गाणं चाल पटली म्हण गाण्याची चाल पटली म्हणलं पाट्याला तू तोंड पाय आमचं तोंड पाय हा हे पहा ना हा बाई गाणं जाऊ द्या असं का तसं हा बोल खरंच बाई पडली खरंच बाई पटली गाणं करे भाऊ तसंच म्हणलं भाई अंबाबाईची आराधी ते राम राम वहिनी करे तुला का वाईट दिसली मी नाही आपला स्वभाव हा समजाकलाय बाबा असं का सवय आहे का आपला स्वभाव समजाकला फटाके मी कोणाला गावात वहिनीच म्हणतो गाडीला काय सवय आला मला नको वाईट इंगिडी म्हणून काही म्हणाल तोंडाला दिसत का नाही ते म्हणल्यावर मला खाजू येते हाव का मी गावात कोणाला विचार मी गावात कोणाला वहिनीच म्हणतो हा काम ते म्हणत आहे आजपासून नाही ते नाही म्हणतात मला हो तुला ते मला खाते ती नाही नाही ते इथं म्हणत नाही आपल्याला हाव का हा हा हो मला इकडे म्हणजे अंबाबाईची आराधीन म्हणतात हा अंबाबाईची आराधीन तुला हा मला तू आंबाबाईची आराधी रे हा मीच आहे खरं अंबाबाईच्या आराधीनं मी सावताय तुला नाही विचारलं तिला विचारलं आम्ही सगळ्या जन्म सगळंच आहे का अरे हा मला माहितच नाही बाई ते मी घरवाले हा आरते अर्धे बाकीचे अर्धा कुठे बाकी इकडे पुढे पब्लिक पण अर्धा घरवाला बाई होती बाई तुला जर आंबाबाईची आराधीन म्हणा बाई हा खरं सांग काय भाऊ? तुला होती ऐक ग काय बाईला तर घ्या था बरे गाढवा काय आलं इथं काय पोळ्याचं सणी पहिल्याची काय ठेला म्हणलं घेतला असता पोळा फोडून नाही बाई भाऊ हा अरे अरे त्याला आंबाबाईच्या कपड्याच्या माळा म्हणतात कोणत्या बियावड्याच्या माळा अरे आपण दारू दारू चालितोय नाही बोकड्याच्या म्हणलं मी कवड्याच्या कवड्याच्या हा खरं सांग काय भाऊ? तुला होती ऐक ग काय पोत पोत तू काय कर हा मला कडे जाय हा त्यांच्या उन्हाळ्यात बोतात हा हा तरी तो इथं हा हा काय हा गिजाळी करू त्याला जावळं काढायला बस हा तू कर ते ड्युटी वाले बाबाचे चावलं काढायचे तो एक घे काढून भाऊ हा बाई नको अरे वेड्या हा काल आपण कार्यक्रमाला गेलो होतो हा तिथे एक म्हातारी होती कुठं होती काल होती का ना कुठं कुठे तरी होता कार्यक्रम आहे लक्षात देऊळगाव आजाला हा होती का नव्हती म्हातारी होती होती म्हातारी होती होती ना तशी तुझी आजी होती ए मी आली ती तर म्हणे माझी नाथ आहे हा मग होतीच बाई आजीच होती हा तो आजीच होती हा होती आणि आई सारखीच होती हे हा नाथा. ह्या आईवाणी होती हा. म्हणजे आई थोडं जाड जुडे म्हातारी शिवाळी चुली ती होती म्हातारी दादी 85 वर्षाची होती 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 हा पण भलती वाढली होती त्या म्हातारीच्या हातात काय होतं त्या म्हातारी हातात हा? म्हातारीच्या हातात असं लाल लाल होतं बा असं असं त्याला म्हणतात आंबाबाईचा पोत त्याला पोत म्हणते का हा त्या म्हातारीनं असं त्याला चेतीला होतं पेटवला पोट हा त्या म्हातारीनं असं चेतीलं चेतीला आणि म्हातारी राहिली 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 आली ना म्हातारी तालात आली आली म्हातारी कशी करत होती कशी आहाय, 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 आहाय. चहा 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 कप पती 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 म्हणत होत नसत येऊ द्या तती अरे तिथे चहाची बोली तरी का हा? चहाची बोली का हे बा तिकडे बघण्यावर चहा होत चालली काही होती चालली हा. त्यांच्याकडे साखर पण तिकडेच नाही हा सगळा मला तर कुठे चहा चालती बाई अरे भाऊ त्याला तर म्हणलं आंबाबाईचा पोत म्हणतात पोत पोत खरं सांग बाई काय आ, तू येता येता पडली तो ना मी आता तोंडी कडून नाही इकडून फोडीनच मी आता मेल्या हा? कोण म्हणलं तुला पडले म्हणून तुमच्या घरचे मालक म्हणले ते काही माझे मालक नाही हा. त्याला का मीच नाही म्हणते आता अरे बाई नाही पहिली पण मीच बेजारी काल कळायला का बाबाच पाडा तिथे डुकरात धडक घेऊ असं डुक्कर घुसलं गाडीत काय सांगू तुला चांगले भाऊ बाबाच पाडा तिकडं शेवग्यामध्ये अरे बाई पडली नाही बाईच्या हातात पडली होती देवीची काय 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 जराच राखतो
मला वाटलं बाई डोक्यावर पडली चांगला मला दाबून दी हा. कोंडगी बाई काय तशी ती खंडेरायाचं गाणं म्हणली बाई तशी तुला जर आंबाबाईची आराधना म्हणा बाई बर तो सुद्धा एखाद्या देवीचं सुंदर गाणं म्हणा म्हणा बाई. गे बाई तर मी तुला आंबाबाईची आराधना लगेच म्हणू का हा लगेच म्हणायचं म्हणा. मी म्हणलं एवढं 4 चौघी जण गेल्या घरी उठून तर म्हणते हा तू का त्याच्या मुळावर आहे. ती ऐकायला वाटते तेव्हा तू गुण त्या गा. गावाच्या नुसतं बसल्या एखादी 10 रुपये तरी फेकून मारले का मारते. बाईच्या बिचाऱ्या भाऊला दया आली त्याने 50 रुपये दिले तेवढे मोठे माणसं बसले कोणा 10,000 रुपये दिले अगं तुला या माहिती नाहीये मुख्यमंत्र्याची लाडक्या बहिणी म्हणते त्या लाडक्या बहिणी जाऊ दे तिकडं वाद मला काय म्हणायचंय तुला हा. माहिती का काय त्यानं आपण वाटेले का बाई तेच आपलं काय वाटते करायचे आपलं मफलाई सावतर बहिणी हे आणि सावकार- अगं काहीच हात जड असतो काहीच हात हलका असतो काहीला पटकन द्या वाटते काहीला उशिरा द्या वाटते काय बाई इथं बसले एका बायला वाटत नाही आणि काहीला आणि काहीला असं वाटतं पैसा कसा मोडून मला येतं रडू सगळ्यात तसेच असं या. वाटते गणित लवकर लागत काय उशिरा हा. गणपती येईल का? हॅलो हाय आंबा येडू दोघी बहिणी गपदर वाऱ्या आंबा येडू दोघी बहिणी गपदर वाऱ्या मशाना मारलाय जनका पाणी दुर्दुवा. गावलाय परिसर आम्हाला बाळू देतात आज समजा आपले संत दाजी असताना तसेच आपले संतोष दाजी असताना 100 रुपये दान केले 100 रुपये दिले सांगितलं भावा बहिणी पावाडा म्हणून हा मशाला मारलाय दणका गडबानी दुर्दुवा मारलाय दणका गपानी दुर्दुवा गपदर वाऱ्यानदा गपदर वाऱ्यानदा हे माशाला मारलाय डंका. गपानी दुर्दुवा गपानी दुर्दुवा
हॅलो वा 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 बाई खरं तुम्ही दोघीच्या दोघी पटले बरं का अरे भाऊ गाणे पटले आता? गाण्याची चाल पटली म्हणा ना मला असं कधी बोलत होता म्हणतच होतो लगे या देवानी हा करे भाऊ हो जसं तुम्ही आम्हाला विचारलं हा तसं तुम्ही कोणाची कोण आहे बाई जसं तुमचं दुःख तसं आमचं दुःख बाई काय तुम्ही तुमचं तुमच्या आई वडिलांना खंडेरायाला नवस केला होता नवस केलता तुमच्या आई वडिलाचे मुलं बाळ वाचत नव्हते मुलं बाळं वाचत नव्हते. पण आमचे आई वडीलच जगत नव्हते काय म्हणाला असं असे आमचे आजी पंचे सांगत होते मग तू काय एखादं कचर कोणती सापडा बाई मी आता ती सापडो ना पुढं औरंगाबादचे तेव्हा बाबा बस स्टँडला आता बहीण जो यो इथं आता देवळी चौकात मी तर सापडलो नगरपालिकेची गाडी हा हा कायच करावे तुम्हाला कचर तरी कोणती? मला शेंद्रे वांद्रे कोण आहे हा तरी मला वाटलं हा तुम्ही सक्के भाऊ नाहीये म्हणून सक्के भाऊ नाही म्हणून काय 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 म्हणजे आवाज सक्के बाहेर वाढत ना मग दात थोडा अंतर पडेल हा काही गरज नाही हा ही झाली तर विजय महिन्याला मदत नाही खाऊ घातला ए भाऊ काही म्हण राहिला का कचरकुंडी सापडे अरे भाऊ हा जसं आम्ही देवाची सेवा केली देवाची गाणी म्हणलो हा तसं तुम्हाला काही येतं का येतं ना काय येतं देवाचे काय केले म्हणलं तुम्ही सेवा आम्हाला आम्ही काढू पाहिजे अरे हा शेवटी म्हणलं मी मग सेवा म्हटलं सेवा 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 जो बाबा लांबच चाला ना हा मग आम्ही खडोबाचे वाघे वांगे कोणते वांगे भाऊ तुम्ही काय करू हा हा तुम्ही कोणतं वांगे तुला ज्यादा ऐकू एवढं हा मी का कानाचं ऑपरेशन होईल हा जेसीबी पाय कुठेतरी बर मी पैसे काय आला इथं कानातलं मळ काढून घ्या नाही पाहिजे ए मेल्या मी कानात एवढा मळ झाला काय ह्यो वांगेच म्हणून राहिला वाघ ये म्हणला देव वांगे मला देव काय म्हणला रे? 4 माणसांचे आम्ही खंडोबाचे वाघे ओरिजिनल वाघे वांगे हा वाघे तू कोणता वांगा आहे ह्यो कोणता वांगा आहे बाई हे गावरान वांग नाही वांगाळ वांग आणि भाऊ भाजी करायची कोणत्या वांग्याची करायची त्या गावरान वांग्याची करायची अशी टेस्ट बाजू होती आणि भरीत रे हे वांगाळ वांग्याचं खाऊ का हा काय हाताने चव घालराय तुम्ही काय? डॉक्टर पण म्हणले आता तुला वाघ आवडत होती वांगी भाऊ तुम्ही वाघ आहे का हा देवाचे आहे का देवाचे मग कशाचे काय तुम्हाला ते काही येतं का मग बाई आम्हाला भारुड काय अभंग काय कीर्तन काय कथा काय भक्त येतं बाई सांगायला गेलं तर रात काही पडते आम्हाला एवढे अरे, शिंगाडे, हा. कुठे गुत्त राहिली हा वाघे आम्ही वाघे अरे हो. ते म्हणतात तरी वाघ आहे मला ना त्या देवाचं गाणं म्हणून दाखवा आम्हाला हे तुमचे सारखे वाघ आहे मी रोज पाहते बरं, काल चाल- मला काय बोलती म्हणून दाख ना मग गाणं. हा, काय नाक लावून बोलत काय नाक लावून बोलत एवढं म्हणून दाख ना मग गाणं. आम्हाला लई येतंय लई येतंय अरे, अरे, इथं काय आमच्या वाले काय ए, ए, तुम्ही जर खंडोबाची वाघे असेल ना हा. आम्हाला देवाचं गाणं म्हणून दाखवा तरच आम्हाला एकी नाही असं तसं का? आम्हाला एकीनच येणार नाही. मग असं फक्त एवढं हा. चांगलं गाणं म्हणतो मी पद्मश्री एकदम भारी म्हणतो हा अरे आली या रंगात पडी या प्रेमात करून आणली घरी अरे आली या रंगात पडी या प्रेमात करून आणली घरी राणी बसून बुलट वडी तुला मिळणं बसून बुलट वडी तुला मिळणं काय म्हणजे भाऊ राणी बसून बुलट वरीन तुला मी नेतो ना आपल्या घरी अरे खरं सांग ऐ खरं सांग तू म्हणतो मी बुलट आणि हा. हिला बसून नेतो म्हणतो हा. हिच्या माझ्या तो बुलट राहील का अरे बा हा तुम्ही काय करा हा माझ्यासाठी ना हा 4 व्हीलर सांग हा हा तू एक काम कर हा. ट्रॅक्टर घेऊन ये सरळ सोड. ए मी काय डॉक्टर मध्ये बस तरी काय मी ट्रॅक्टर ना काढून 4 व्हीलर बी ना काढून माझ्यासाठी फॉर्च्युनर आणा नाही नाही हा. VIP गाडी कशाला हा. नाही बाई मी एक फॉर्च्युनर काम करतो तुझ्यासाठी लावी ती हातगाडी आणतो मला नाही यायचं मग मी नाही खेळणार तुमच्या सोबत मला बरं देवाचं गाणं म्हणून दाखवा मला भारी येतो मौला लावा मग त्यांना दारी बाई चिमणा जीव जीवलाय माझा सजन जागी झाला रे दारी बाई चिमणा जीव जीवलाय माझा मलाड जागी झाला रे दिवस उगवला दिवस उगवला
ए बाई आली ए बाई आली बाई आली काय ए बाई आली अरे कवा आली कुठे काय आली अरे मागूनची आली मग असं बोबायला तोंडा ना बोलत राहिलो ना आली आली करून राहिला तुला काय वाटलं जीवर ठेवा काय ग दाखव भाऊ काही तिथं दक्षिणा बिक्षिणा ठेवा हळद हॅलो करी भाऊ हो भारी गाणं म्हणले तुम्ही हा? हा बरे का हा आता नाही का हा असं तुम्ही खंडोबाचं गाणं म्हणले हा तसं तुम्ही पोतराजाचं गाणं म्हणा भाऊ एखादं हा? आपलं तुम्ही आखाड्याच्या महिन्यात सोडेले म्हणे हा मला देवीला सोडेले तुम्हाला देवीला सोडलेलं आहे हा मग तुम्ही आखाड्याच्या महिन्यात ती म्हणत नाही का हा 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 मग ते म्हणा बरं तुम्ही पण बरं 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 आहे का नाही म्हणतो हॅलो हो बाहेर राहीना कसं गयाला कळेना पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना बाहेर राहीना कसं गयाला कळेना बाहेर राहीना कसं गयाला कळेना जो पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना जो पिगाला या बळूला यरमय हलवी पाळेना काय झालं बा? अरे झालं काय झालं काय आय मामे आ भाऊ आय मामे अरे काय झालं मला भूक लागली मग याच्यात रडायचं काय कारण आहे? ना खरी बाय आव. तू आज लय लवकर उतरला का रडू? रडत नाही तुम्ही आता. रडू नको थांब बाळा, एक डोकरं बांध राहिले एवढं नको. अबे, नाही.
बाळ्या तुला भूक लागली ना मग या बाई रडू नको मी काय करते तुला दुधात काला करून देते नाही लागत बोले पाचट लागत होती मी नाही खाणार तुला पानसट नाही आवडत आम्ही तुला चपातीन वरण करून देते नाही लागत बोले तिखट लागतो मग खरं सांग तू हे नाही खाते नाही खात मग खातो काय रे तू आता मम्मी हा तो खरं सांग हा तो मला काल बेसनात काला चुरून द्यालता अरे भाऊ तो खाल्ला तर मला माहिती हा. तुला सर नव्हता झाला तुपल्या पोटात आग झाली काय नव्हतं झालं पोटाचं खळखळ करीत होत मला म्हणायचंय बाळ्या खरं सांग हा. तुला भूक लागली म्हणून तू येडेवानी करू आला हा रड इवळ पप्पा अय पप्पा अय पप्प्या मेले भाऊदी आय बाई काय मला अय पप्पा अय मम्मी हा तू पप्पा आला ऐ, अरे तुपला पप्पा आहे ना अय पप्पा तुझी मम्मी काय म्हणते मम्मी मम्मी तुझे पप्पा काऊन गेला ग काऊन गेला म्हणजे लय बदाडा आहे अरे भाऊ आपलं खातं पितं घर आहे तुला माहिती नाहीये आपल्या घरात खाय प्यायला कमी नाहीये अय पप्पा मध्ये दिवो चॉकलेट दी लॉलीपॉप द्या ऊसच द्या तुम्ही लालीपाट नको खाऊ बाळ्या ऊस काय मला ऊस लागतो मला मारितो का माझं चोऱ्या अरे बापाला कोणी बोलत असतं का असं थांब तू झोपल्यावर आहे ना तुला मुडकीनं दगड घालतो मी आता असा धाड्याचा टाका बावळा टाक तुला हे शिकिलं का मी उलटू उलटू बोलतो मम्मी हा पप्पा झोपल्यावर पाय मग मी काय करतो आता काय करशील आ, विचार करून तोड एक चांदा नाही रातले झाली झोपयाची दारण वेडी खरे बाया तुला भूक लागली म्हणून एवढं येऊन राहिला का तू हा बरोबरचे लेकर शाळेत गेले आणि तू कधी जातो रे शाळामध्ये मम्मी मी शाळात जाईन ना का आता कधी जातो तू मी काय करीन आता काय करशील तरी शाळात जाईन आणि रविवारी घरी राहील तो बाप गेलता काय तो रविवारी तो ही वार एकच आहे ना मम्मी हा आणि मी शुक्रवारी शाळेत गेलतो हा आणि मग तिथं आम्ही आज लिवलं काय लिहिलं होतं? 4 वाजता काय माहिती तुला माहिती काय झालं काय झालं मग आमच्या मास्तर ना मला अशी भारी कविता शिकली कशी लय भारी शिकली कोणती रे पप्पा तर म्हणून टाकू झाल्यापासून आपण हा पप्पा लय भारी कविता शिकली मला मास्तर ना लहानपणी पाहिला होता आता पाहिला इतके दिवस तुला मिलिटरीत भरती आता ती आर्मी ती बहुती हा. ती कधी 2 वर्षाला 3 पप्पा वर्षाला मला मास्तर लय मस्त कविता सांगितली तुला म्हणून दाखवू का म्हणून मम्मी म्हणून दाख बर भाऊ हा लय भारी म्हणली हा म्हण मग मी ध्यानात धरली हा ते मास्तर काय म्हणे काय म्हणे चांगली कविता कोणाला येते हा. मग मला येते कविता म्हण ना बघ तांदो मामा टोपी दे
चांदू मामा टोपी रे ए तांदू मामा टोपी रे चांदू मामा टोपी रे टोपी कशाला टोपी कशाला कशाला खडे याचाला खडे याचाला याचाला खडे कशाला खडे कशाला कशाला कोयवाल घाला. ए मी आली अशी कविता आहे का ती अरे माळ आहे ती माळ तुळशीची माळ असती ना हा. ती माळ आहे ती असं शिकिती का मास्तर आया बाया नाव ठोरायला तुमचं पोरग किती येडं झालं म्हणजे मम्मी हा. मास्तर नाही ना हा. सगळ्या पोराचे फोन नंबर घेतले बरं झालं तर तुपल्या बापाचा नंबर द्यायला पाहिजे पप्पाचा नाही द्याला मग मी तुला नंबर द्याला मास्तरला बायाची नंबर देत असते का मास्तर लोकांना पप्पाचा नंबर किती अवघड होता ग अरे मेले द्यायचा सोपा आहे का मा सोपा आहे तुला नंबर किती सोपा आहे ते असं उलट्या खोपडीचे अवघड नंबर पाठ राहते त्याच्या सोपी तिचा नंबर द्याला मी मास्तरला बरं केलं अहो त्या मास्तरचा फोन आलता मला काल काय मास्तर काय म्हणे तुमचा बाळ इतकं हुशार झाला म्हणे मी आम्हाला कायच कौतुक केलं बाळ्यानं म्हणे आमच्या शाळेमध्ये महात्मा गांधीचा फोटो लावला होता म्हणे सगळ्या मुलाला विचारलंय फोटो माझा कोण आहे सगळ्यांना चुकीचं उत्तर दिलं म्हणे आणि तुमचा बाळ्याचा नंबर आला तर बाळ्या बरोबर उत्तर दिलं सर म्हणे करे बाळ्या हे फोटो माझा कोण आहे मी म्हणलं एकाच्या बाबा आहे भाळ रडतय पुंद याला लावीचे काजळ गंध 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 नाना परी गया का छंद नाना परी गया का छंद येडेवाणी करू नको आणि आता रडू नको तुपली मावशी आणि काका येणार रे हा तुपली मावशी काका येणार रे मावशी येणार रे हा काका येणार रे हा दोघं येणार रे कधी येतील ना आता बा ड्युटी वाले बाबा मै मावशी येणार रे तुमची येणार रे का हा कधी येणार रे अरे आता येते बसलेले पुढल्या दरवाज्यात आपल्या हॉल मध्ये बसलेले ते हा हा त्याचे आणि हाल येडेवाणी झाले? करू नको जे लोक आहे ना हा असे सुशिक्षित आहे बर का सुशिक्षित हा शहरातले लोक आहे ते शहरात राहते हा कुठं सिटी मध्ये राहते ते शिट्टीत राहते ए, अरे शहर शहर कवाशी येणार रे? सिटी असं का हा कुठे कोण आलं तुझे काका आहे ना काका हा तू आला बाबा काका हा तू आला हा माची काय माची मावशी म्हण ना देव बोबडा आहे बोलायला बाबडे त्याला मावशी शब्द आणि ते म्हणतो मावशी मावशी म्हणतो जे मावशीने आली का मावशी म्हण ना कुठे आणि ना कुठे ठीक आहे ही मावशी मावशी आली मावशी बाई काय आज स्वांगावानी भाई ती काही तोही माहिती लागली कधी कधी झाला अरे बाळू कसं की कळत का मावशी नको मारून तू घ्यायला पाहू राहिले मावशी काय भाऊ तू आली हा कुठे आले मी खुशाल आहे तू
कसं आहे भाऊ मी आता आहे कुशाल आहे तू आ, येड्यावानी करू नये मी याच्यामध्ये कुठं करतो मी बघ ना त्याला खायसाठी काही चिप्साचं पॅकेट आणलं पाय मैल दी तिला एकदा खाली आहे काय म्हणतो महिला अरे अरे देवा ते एसटी मधल्या त्या माणसानं काय केलं चिप्स खाल्ले कागद भरून दिले कोण बाय लेकराला काही स्त्री मी केळ आले त्यासाठी हा भाऊ. तिची माय पाहिली कशी ते मेल देऊ नका चला पुढे पुढे काय बापाला दे अरे माझ्या बहिणीचा केळ आणले मला नाही देऊ राहिला. तुमच्या बाण्याला पाहतो रे, मी पाहुण्याला बोलत 2 शब्द कोणला पाहुण्याला बोलत 2 शब्द पाहुण्याला अहो माझ्या मेवण्याला बोलत 2 शब्द बोल ना. काय चाललं पिशवी गाडी काय मी तुम्हाला म्हणलं होत पाहिजे ना. हे असं येडं का पाडलं आणि ते